नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मी मनापासून स्वागत करतो. पण आज एक नवीन बातमी आपणासमोर मी सादर करणार आहे आणि ती आनंदाची बातमी आहे. आज आपण राज्यातील लाखो NPS धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी पाहणार आहोत. मित्रांनो, माझ्या उजव्या साईडला तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, आजच्या लोकमत वृत्तपत्रामध्ये एक मोठी अपडेट प्रकाशित करण्यात आलेली. त्यानुसार आता NPS अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन स्वरूपात मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे आणि यासोबतच महागाई भत्त्याचा लाभ सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तर शासनाने नेमका काय निर्णय घेतला आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, यासाठी किती सेवा आवश्यक आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश नेमका कोणता आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एकदा मी आठवण करून देतो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर पाटील हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेलं बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. मित्रांनो, राज्य शासनाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना शेवटच्या वेतनाचा 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. तसेच या पेन्शनसोबत महागाई भत्ता लागू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार मिळणार आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे ही जी योजना आहे 2005 नंतर सेवेत आलेल्या NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. तसेच ही जी योजना आहे 1 मार्च 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचे सांगण्यात आलेले. आता मित्रांनो, आपण या योजनेतले काही महत्त्वाचे मुद्दे सविस्तररित्या पाहून घेऊया. पहिला मुद्दा म्हणजे निश्चित पेन्शन लाभ. जर एखादी कर्मचाऱ्याची सेवा 20 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला शेवटच्या वेतनाचा 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. जर समजा एखाद्या कर्मचाऱ्याची सेवा 10 ते 20 वर्षाच्या दरम्यान असेल तर त्या प्रमाणानुसार पेन्शन ही निश्चित केली जाणार आहे. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किमान पेन्शन हमी. जर कर्मचाऱ्याचे किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केली असेल तर त्या कर्मचाऱ्याला दरमहा 7,500 रुपये पेन्शन मिळणार आहे. परंतु 10 वर्ष सर्व्हिस किंवा 10 वर्षापेक्षा कमी सर्व्हिस असल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही किंवा लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आलेले. आता मित्रांनो, तिसरा मुद्दा म्हणजे NPS निधी संदर्भातील नियम. निवृत्तीच्या वेळीस NPS मधील जमा निधीपैकी 60% निधी शासनाकडे जमा करावा लागणार आहे आणि तसेच कुटुंब पेन्शनचाही लाभ देण्यात येणार असून निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून ही मिळणार आहे. आणि हो, आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे ज्यांनी NPS मधून आधी पैसे काढले असतील त्यांनी ती रक्कम 10% व्याजासह त्यांना परत करावी लागणार आहे. आणि ही जी योजना आहे ही राज्य सरकारचे जे कर्मचारी असतील
ही योजना राज्य सरकारी कर्मचारी तसेच अनुदानित शैक्षणिक संस्था, कृषी विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये आणि तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही ही योजना लागू असणार आहे. मित्रांनो, ही जी माहिती आपण पाहतोय ते आजच्या लोकमत वृत्तपत्रातील माहिती आणि राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची ही अपडेट मानली जाते. तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार का? तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पाटील हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी महेश पाटील. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.